एक निष्ठावान शिवसैनिकाला तर असंच वाटायले काय यांचं ही सगळी मिली बघत आहे दोघाची बी. आपण दोघं भाऊ भाऊ मिलबाटके सगळं खाऊ. बापरे. त्यांना जो 18 कोटी निधी मिळाला होता त्यातले अर्धा सुद्धा निधी आणखीन खर्चू शकले नाहीत. 10% फक्त खर्चला. मला सांगा मग जर मिळालेला निधी जर यांना खर्च येत नाही तर अजून कुठला निधी काय का अमेरिकेतला निधी आणून खर्चणार आहेत का काय? कारण इथला तर भारत सरकारनं दिलेला निधी खर्चू शकले नाहीत. मग ह्यांना इथं खर्च येत नसलं तर आता मग त्यांना अमेरिकेतला फ्रान्स मधला जर्मनी मधला निधी आणून खर्चायचा असेल. इथं स्वतःचा उदरनिर्वाह करताय. तुम्हाला कधी ऑफर आल्या का इलेक्शन मध्ये किंवा त्यावेळेस की पक्ष बदला आमच्याकडे या? हे आता सध्याचे आमदारच त्यांचीच वापर होती ज्यावेळेस महिला ओपन होतं त्या टायमाला की बाबा आमच्याकडे या सरपंच व्हा. बर. पण कैलास पाटलांची. हां पण आपण ठरवलं होतं जर झालं तर शिवसेनेतूनच व्हायचं. बाकी ओमराजे फुटणार नाहीत काय होईल? 100% विश्वास ठेवत होता. कारण त्यांचे एक त्यांच्या वडिलाच्या निधनानंतर जर खरा कुणी त्यांना जर आश्रय दिला असता तर बाळासाहेबांनी दिला. आणि जर बाळासाहेबाचा त्यांना आश्रय नसता तर वडिलाच्या पाठीमागे यांचा स्वनंबर लागला असता. नमस्कार प्रेक्षकांनो, मी आहे परमेश्वर चिखलीकर आणि मी आज आलो आहे कैलास पाटील यांच्या गावामध्ये सारोळ्यामध्ये. आणि आपल्यासोबत एक कट्टर शिवसैनिक आहेत जे बाळासाहेबांचे भाषण ऐकून वयाच्या 18-19 वर्षापासून त्यांच्या शिवसेनेशी जोडलेले आहेत. खरा कट्टर शिवसैनिक कसा ओळखायचा तर तो बाळासाहेबांची भाषणं ऐकून बाळासाहेबांचे विचार ऐकून त्यांच्यासोबत जो जुळला गेला, ज्याचं वय 50च्या पुढे आहे आणि त्यांनी ज्या वेळेपासून शिवसेनेशी ते जोडले गेले तेव्हापासून एकदाही पक्ष बदल केला नाही, एकदाही पदाचा हव्यास केला नाही, ते खरे शिवसैनिक. आयात केलेले सैनिक, या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणारे सैनिक हे खरे शिवसैनिक नाहीत. म्हणूनच आपण अशा कडवट शिवसैनिकाची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि त्यांची परिस्थिती बघतात, एक हॉटेल चालवतात. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की खऱ्या शिवसैनिकाचं मन काय असतं, त्याला काय वाटतं राजकारणाबद्दल. नमस्कार सर. नमस्कार. तर सध्याची परिस्थिती आपण पाहतोय की ओमराजे निंबाळकर पक्ष सोडून गेलेत, शिंदेच्या सेनेसोबत गेलेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसं तर फार वाईट वाटतं, अति वाईट वाटतं. कारण आमच्या असं वडिलावर विश्वास नव्हता पण ओमराजेवर होता. पण ते एवढे गद्दारी करतील असं वाटलं नव्हतं. बरं. आणि म्हणजे आता जर BJP सत्तेत आली आहे 2014 पासून, तेव्हा आपण महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात बघतो की राजकारणाचं एकदम गढूळ राजकारण झालं आहे, कारण कोणी पक्ष फुटत आहेत. मग तुम्ही अशा याच्यामध्ये सुद्धा विश्वास ठेवत होता का की ओमराजे फुटणार नाहीत, काय होईल? 100% विश्वास ठेवत होता. कारण त्यांचे त्यांच्या वडिलाच्या निधनानंतर जर खरा कुणी त्यांना जर आश्रय दिला असता तर बाळासाहेबांनी दिला. आणि जर बाळासाहेबाचा त्यांना आश्रय नसता तर वडिलाच्या पाठीमागे यांचा स्वनंबर लागला असता. त्याच्यामुळं त्या गोष्टीची त्यांना पहिल्या परिस्थितीची जाण असेल वाटली होती. कारण त्या टायमाला कट्टर शिवसैनिकांनी उपासपोटी सुद्धा लोकांचे हात पाय धरून त्यांना आमदार केलं, खासदार केलं. त्याची 100% जाण राहील वाटलं होतं त्यांना. बरं. ते त्यांच्या भाषणात सांगत होते की एका छोट्या मुलीने त्याला चिंचा फोडून पैसे जमा करून प्रचारासाठी दिले होते. असे अनेक व्हिडिओ आपण पाहत असतो. ते इमोशनल एकदम त्यांचे व्हिडिओ असतात. एक स्टंटबाजीचे आपण व्हिडिओ म्हणू शकतो त्याला. एक कुठंतरी नागरिक म्हणून माणसाला ठेच पोचण्यासारखं आहे. ते तर शिवसैनिक आहे, त्यांच्या मनाला काय वाईट वाटलं असेल हे आपण समजू शकतो. बरं सर, तुम्ही सध्या काय करता? मी सध्या हॉटेल व्यवसाय आणि दुधाचा व्यवसाय करतो. बरं. आणि तुमचं राजकारणात म्हणजे तुम्ही कधी कुठली निवडणूक वगैरे लढवली शिवसेनेकडून? लढवली ना. ग्रामपंचायत लढवली, सोसायटी एक वेळेस लढवली. पंचायतला आमच्या मंडळीला उभा केलं होतं, सोसायटीला मी स्वतः लढलो होतो. ते त्यावेळेस तुमचे विरोधक वगैरे कोण होते? त्यावेळेस आमचे विरोधक एक काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे विरोधक होते. आणि ते बी असे भाजप जसे आता सत्तेचा आणि पैशाचा उत्माद करते त्या प्रकारातच ते उत्माद करत होते. असे कोण उभा राहायचं सुद्धा धाडस करत नव्हते त्यांच्या विरोधात. त्या टायमाला आम्ही निवडणूक लढलो. बरं. मी असं ऐकलंय की तुम्ही जे सध्याचे आमदार आहेत धाराशिवचे, कळंब मतदारसंघाचे कैलास पाटील यांच्या विरोधात त्यावेळेस उभारला होता पंचायत समिती ग्रामपंचायतला त्यांच्या विरोधात म्हणजे जनरल पुरुषाच्या ठिकाणी एक बाबा एक जिद्द म्हणून बाबा लढलं तर त्यांच्याच विरोधात लढायचं म्हणून मी त्या टायमाला ओपन महिला सरपंच पद होतं. आणि सरपंच पदाचे उमेदवार म्हणून आमच्या मॅडम होत्या. तरी सुद्धा बरेच जण लोक म्हणत होते असं वेगवेगळं लढा, म्हणजे वेगवेगळ्या वार्डात. पण लढलं तर
आमदारासोबत म्हणजे आता सध्याचे आमदार यांच्या विरोधातच लढायचं ना, आलं तर निवडून त्यांच्या विरोधात ह्या जिद्दीनं त्यांच्या विरोधात निवडणूक आणि लढवून. त्यावेळेस ते कुठल्या पक्षात होते? ते त्यावेळेस राष्ट्रवादीत होते, राणादादा आणि राष्ट्रवादी हा धाराशिवचा बालेकिल्ला असं समजलं जायचं त्यावेळेस. समजलं जाईल ना, होताच. आणि त्यांच्या विरोधात तुम्ही शिवसैनिक म्हणून उभा राहतो. हा, कट्टर शिवसैनिक म्हणून उभा राहतो. बरं, त्यानंतर ते राष्ट्रवादीतून आपल्या शिवसेनेमध्ये आले, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाले, त्यानंतर आमदार झाले. मग त्यानंतर तुमचं कसं गणित जुळलं? तो गणित जुळवितो जुळवत नाही, काय नाही. जो ठाकरे आदेश देतील त्याचं तंतोतंत पालन करतील. बरं, मग जे असे बाहेरून आलेत, कैलास पाटील असतील, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले, ते आमदार झाले. मोठमोठे आणखीन भरपूर लोक आहेत जे आपण उदाहरणं देऊ शकतो प्रत्येकाची, की ते आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले. मग जो खरा शिवसैनिक आहे, जो बाळासाहेबांकडे बघून शिवसेनेत आला होता, त्याची परिस्थिती अशी का? तुम्ही का राजकारणात प्रगती करू शकला नाहीत? एक तर आमच्या विचारात बाळासाहेबांनी अशी भर टाकली आहे की समाजकारण हे 80%, 20% राजकारण आणि पद पैसा हा मोहच त्यांनी कधी असं म्हणजे दाखवलं नाही. बाळासाहेबांनी शिकवलं नाही. त्यांची ज्यांनी शिकवण घेतली ते आज बी शिवसैनिक. आणि कसं आज पक्षाला ती नाविलाज झाला, कारण लोकाला पैसेवालाच माणूस पाहिजे इलेक्शनला. मग हे जुने जे बाळासाहेबाचे कट्टर शिवसैनिक आहेत, अगर ठाकरे घराण्याला मानणारे, ते आज बी पद पैशाची अपेक्षा न ठेवता जे ठाकरे देतील उमेदवार, मग आयात केलेला असो ना त्याच्यातलाच असो, मग पक्षातला असो एकनिष्ठ, अशा माणसाच्या मागं रक्ताचं पाणी करून राहतील. मग तुमची एवढी निष्ठा आहे, तुमचं लक्षात येतं की तुम्ही एवढं वय झालं तरी तुम्ही एका छोट्या हॉटेल चालवताय, स्वतःचा उदरनिर्वाह करताय. तुम्हाला कधी ऑफर आल्या का इलेक्शनमध्ये किंवा त्यावेळेस की पक्ष बदला, आमच्याकडे या? हे आता सध्याचे आमदारच त्यांचीच वापर होती. ज्यावेळेस महिला ओपन होतं त्या टायमाला की बाबा आमच्याकडे या, सरपंच व्हा. बर, पण कैलास पाटलांची. हां, पण आपण ठरवलं होतं जर झालं तर शिवसेनेतूनच व्हायचं. असं पक्ष बदलून अगर एक पदासाठी म्हणून गद्दार ही माती मारून घ्यायची नाही. त्याच्यामुळं त्यांच्या विरोधातच लढलो आम्ही. बरं, गद्दार शब्द हा महाराष्ट्रात आता खूप प्रचलित झाला आहे राजकारणात. ज्यावेळेस शिंदे सेनेपासून फुटले, आता ज्यावेळेस आपण ओमराजेंचं एक व्हिडिओ पाहतो, त्यामध्ये म्हणतात की गद्दारीचा हा लागलेला कलंक 300 वर्षांनी सुद्धा धुतला जात नाहीत. त्याचं उदाहरण देताना ते सूर्याजी पिसाळाचं उदाहरण देतात आणि निष्ठेचं उदाहरण देताना ते तानाजी मालुसरे, सुभेदार तानाजी मालुसरे यांचं उदाहरण देतात. कलंक पुसायला 300 वर्ष लागतात. मग आता ते स्वतः कलंकित होऊन गेले, त्याबद्दल काय म्हणणं आहे? आता सध्या जर बोलायचं म्हणलं काय, ती सूर्याजी पिसाळाच्या पुढल्याही अवलादी निघाल्या. कारण सूर्याजी पिसाळानं कमीत कमी यांच्यासारखं असं बोलून तरी गद्दारी केली नाही. त्यांनी डायरेक्ट गद्दारी तर केल्या आणि त्यांचा 300 वर्षाचा इतिहास पुसला नाही आणखी. मग ह्या गद्दाराचा किती दिवस चालेल? कारण ह्यांनी इतिहासातले बरेच दाखले दिले होते भाषणात. मग हे भाषण इतिहासात दाखले देऊन ही गद्दारी करतात, म्हणजे यांचा किती दिवस चालेल? कैलास पाटील राष्ट्रवादीतून आता सेनेमध्ये आलेत. तुम्हाला वाटतं का ते सुद्धा कधी बदलतील इथून पुढे? आता ही भाजपनं परिस्थितीच अशी करून ठेवली काय, एक तर लोकशाही ठेवायचीच नाही मुळात, आणि ठेवणे म्हणजे आता सध्या तर ठेवलेलीच नाही. कारण सगळ्या स्वायत्त यंत्रणा सगळ्या त्यांच्या ताब्यात आहेत. त्याच्यामुळं आज कुणावर कधी ती काय वेळ आणतील सांगता येत नाही. पण एक आम्हाला असा भरवसा आहे की आता सध्याचे आमदार कैलासदादा असा काय पाऊल उचलणार नाही. बरं, आता ओमराजेंच्या भाषणातून आपण पाहतो ते एक स्टेटमेंट देत आहेत की निधी भेटत नाही, आणि निधी भेटत नाही म्हणून आम्ही विकासासाठी तिकडे गेलो सेनेकडे. फक्त लोकाला वेळेत काढायचे लक्षण आहेत, निधी भेटणं. कारण एका चॅनलला कालच बातमी बघितली, त्यांना जो 18 कोटी निधी मिळाला होता त्यातले अर्धा सुद्धा निधी आणखीन खर्चू शकले नाहीत. 10% फक्त खर्चला. मला सांगा, मग जर मिळालेला निधी जर यांना खर्चता येत नाही तर अजून कुठला निधी काय का अमेरिकेतला निधी आणून खर्चणार आहेत का काय? कारण इथला तर भारत सरकारनं दिलेला निधी खर्चू शकले नाहीत. मग ह्यांना इथं खर्च येत नसलं तर आता मग त्यांना अमेरिकेतला, फ्रान्समधला, जर्मनीमधला निधी आणून खर्चायचा असेल इथं. बरं, आता राणा जगजितसिंह पाटील असतील किंवा ओमराजे, या दोघांचं वैर पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आता NDA मध्ये स्वागत आहे म्हणून सरळ सांगता येते राणादादा.
तर काय वाटतं ह्याच्या पुढे काय होईल आणखीन एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता एक निष्ठावान शिवसैनिकाला तर असंच वाटायले काय यांचं ही सगळी मिली बघत आहे दोघाची बी. आपण दोघं भाऊ भाऊ मिलबाटके सगळं खाऊ बापरे. अशी परिस्थिती आहे. फक्त ही जिल्ह्याला दोघांनी मिळून येडेत काढले अशी परिस्थिती वाटायली. कारण आका जिल्हा कंगाला आहे सध्या तरी. आता कसं असतं शेवटी एक आता ही शिवसैनिकाची लेकरच माझी निवडून दिली ती कसलं जरी असलं तर त्याचं कौतुकच असते. तसं आतापर्यंत आम्ही कौतुक करत होतो पण असं आता खरंच वाटायलंय कारण एक स्वागत करतं एक म्हणते नाही मी म्हणजे आता सध्या ओमराजे स्टेटमेंट काय मला रानाची एका मताची गरज नाही असं स्टेटमेंट आहे. ही स्वागत करलेत म्हणजे ही सगळा दिखावा आहे. फक्त दुसऱ्या कोणाला जिल्ह्यात शिरका होऊ द्यायचा नाही. आपण दोघं भाऊ भाऊ सगळं मिळून दोघंच खाऊ अशी जिल्ह्याची परिस्थिती आहे. बरं, ह्या सगळ्या भेसळयुक्त राजकारणामध्ये निष्ठावान राहून माझा फायदा झाला नाही असं कधी तुम्हाला वाटलं का की आपण ह्या स्तरावर कधी प्रगती केली नाही असं काय वाटतं का तुम्हाला? आमच्या रक्ताच्या थेंबात बाळासाहेबांचे विचार आहेत. त्याच्यामुळे स्वार्थ हा विषयच नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा कधी मनात विचार सुद्धा येत नाही.